रक्षकमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। सातारा लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले विजयाच्या दिशेनं वाटचाल करीत आहेत। याबाबत आपण कराड दक्षिण आणि कराड उत्तर तसेच पाटण या मतदारसंघातील जे मताचं प्रमाण कमी अधिक झालं त्या संदर्भात आपण या विभागातील युवा कार्यकर्ते भारतीय जनता पार्टी या पक्षाच्या विचारावर काम करणारे तसेच भीम आर्मी सामाजिक संघटनेचे पाटील तालुका संघटक या ठिकाणी प्रवीण सावंत आपल्याबरोबर आहेत। नमस्कार सावंत साहेब, आजची जी निवडणूक सध्या निकाल जाहीर झाला, बऱ्यापैकी काही क्षणातच छत्रपती उदयनराजे भोसले यांना विजयी घोषित करण्यात येईल अशी वाटचाल त्यांची सुरू आहे। या झालेल्या एकंदरीत निकालाबद्दल आणि निवडणुकीबद्दल काय सांगाल? खरं तर या महाराष्ट्रात गेल्या 5 वर्षापासून जी रणधुमी चालू होती, गेल्या वर्षी श्रीनिवास पाटील या भरघोस मताने आपल्या जिल्ह्यातून निवडून आले होते आणि उदयन महाराजांचा पराभव झाला होता। पण ह्या वर्षी छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या विरुद्ध शशिकांत शिंदे यांना उदयन महाराज यांनी धूळ चाटत लावायसारखी निवडणूक दाखवलेली आहे आणि आपली कॉलर टाईट करून छत्रपती उदयन महाराजांनी सातारा जिल्ह्याचं नाव आणि या गादीचं नाव उज्ज्वल केलेलं आहे। मला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे तुम्हाला, या निवडणुकीमध्ये कराड दक्षिणमध्ये आणि पाटणमध्ये या दोन्ही जर मतदारसंघाचा विचार जर केला तर या दोन्ही मतदारसंघातून महाराजांना मताधिक्य मिळालेलं नाही, शशिकांत शिंदे यांना मताधिक्य मिळालं। या ठिकाणी कार्यकर्ते कमी पडले किंवा कार्यकर्त्यांनी कामच केलं नाही असं काय नेमकं याबद्दल तुम्हाला वाटतं? नाही, कार्यकर्त्यांनी काम केलेलं आहे, फक्त ज्या वरची मंडळी आहेत नेते मंडळी यांनी आपल्या हक्क दाखवण्यासाठी या निवडणुकीत स्वतःची बाजू लाल करायची दाखवलेली आहे। कार्यकर्ता हा कार्यकर्ताच आहे आणि हा सर्वसामान्य जनतेचा हक्क म्हणून उदयनराजेने हे दाखवलेलं आहे आत्ता आणि ह्या कार्यकर्त्याच्या जीवावरच ही महाराजांची निवडणूक निवडून आलेली आहे। म्हणजे सध्या या निवडणुकीच्या निमित्तानं लोकशाही जिवंत राहिली असं तुम्हाला म्हणायचं? 100% राहील। महाराज काही क्षणातच विजय म्हणून घोषित केले जातील अशी परिस्थिती सध्या निर्माण आहे। परिस्थिती आता निवडणूक आयोगाकडून अधिकृत सूचना लवकरच जाहीर होतील, परंतु खऱ्या अर्थानं विजय जर वाटचाल झाली तर खऱ्या अर्थानं लोकशाहीच्या प्रणालीनुसार लोकशाही जीवन ठेवण्याचं काम आज मतदारांनी केले असल्याची प्रतिक्रिया या विभागातून देण्यात आलेली आहे। तिरंगा रक्षकसाठी अनिल बलेकरसह विश्वास मोहिते, कराड, सातारा।